जय जय रघुवीर समर्थ। धरी रे मना संगती सज्जनाची, तिने वृत्ती हे पालटे दुर्जनाची। बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे, महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 135 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ गेल्या काही श्लोकांमधून आपल्याला सिद्ध पुरुषाची अंतरंगाची लक्षणं समजावून सांगतायत। खरोखर असा हा सिद्ध महात्मा आपल्या जीवनामध्ये येणं हे महद भाग्य आहे। तो सिद्ध कसा असतो? हरी भक्त विरक्त विज्ञान रासी, जेणे मानसी स्थापिले निश्चयासी। तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे। असा हा सिद्ध ज्याच्या अंगामध्ये गर्व नाही, नसे गर्व अंगी सदा वीतरागी। क्षमा शांती भोगी, दया दक्ष योगी। किती सुंदर समर्थांनी शब्दांची रचना केलेली आहे आणि सगळ्या गोष्टी या परस्पर संलग्न आहेत। नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, यही लक्षणी जाणीजे योगी राणा। खऱ्या अर्थाने चालता बोलता हा महादेव असं हे सिद्धाचं स्वरूप आहे। असा हा सिद्ध संत आपल्या जीवनामध्ये येतो आपलं शिल्प घडवण्यासाठी। श्री महाराज म्हणतात की मी जीवाचं निरंतर शिल्प घडवत असतो, परंतु समर्थांनी या शिल्पाच्या आधारानेच आपल्याला एक आणखीन त्याचा उदाहरण देताना जणू काही मानवी जीवन अशा सिद्ध संताच्या जवळ येऊनही कसं बरं आपल्या जीवनाचं कल्याण करून घेत नाही हे सांगताना दुश्चित्त निरूपणामध्ये एक फार छान गोष्ट सांगितली आहे। समर्थांनी आपल्यासारख्या लोकांची पाषाणाशी तुलना केली। शिल्प घडवायचं आहे तर शिल्प पाषाणातून घडतं। मग ज्या पाषाणातून शिल्प घडतं आणि इथं सद्गुरू जीवाचं शिल्प घडवतात, या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण, पाषाण का जीव? असा प्रश्न समर्थांनी दुश्चित निरूपणात चिंतनाला घेतला आणि समर्थ माऊली म्हणते की निश्चितच पाषाणाचं शिल्प घडवणं हे सोपं आहे, जीवाचं शिल्प घडवणं हे अत्यंत अवघड आहे। का बरं असं होतं? कारण पाषाणाच्या शिल्पाला घडवताना नको असलेला भाग छन्नीने काढून टाकताच तो कायमस्वरूपी त्याच्यापासून वेगळा होतो, निघून जातो। जीवाचे दुर्गुण कितीही वेळेला संतांनी दूर केले तरी जीव पुन्हा पुन्हा त्या दुर्गुणांना अंगीकारतो, पुन्हा पुन्हा त्या दुर्गुणांचा संग धरतो। संतांनी सांगितलेलं तो काही केल्या संपूर्णपणे अंगीकारू शकत नाही। त्यामुळे समर्थ देखील दासबोधामध्ये एके ठिकाणी म्हणतात की जे ज्ञान तुम्हाला कोणी शिकवलं नाही ते मात्र तुम्ही अगदी उराशी घट्ट धरलं, आणि जे आम्ही कानी कपाळी ओरडून तुम्हाला सांगत आहोत ते मात्र तुम्ही हृदयाशी धरायलाच तयार होत नाही। काय कारण असेल बरं? सज्जनो, आम्हाला सिद्ध संत महात्मा आपल्या जीवनामध्ये आल्यानंतर नेमकं त्याच्याकडून काय साधायचं याची कल्पनाच येत नाही। काय केलं पाहिजे आम्हाला? समर्थ त्यामुळं आजच्या श्लोकामध्ये अशा सिद्ध संताचा संग हे मना तू कर हे सांगताना त्यातून तुला नेमकं काय प्राप्त करून घ्यायचंय, तुला या त्रिभुवनामधल्या कुठल्या गोष्टी हा संत देऊ शकतो याचं वर्णन करत आहेत।
समर्थ माऊली म्हणते, धरी रे मना संगती सज्जनाची. बघा, इथं समर्थांनी मनाला प्रार्थना केलेली आहे की हे मना, अशा सज्जनाची तू संगती धर. बघा, दोन मार्ग असतात संगती करण्याचे. एक आहे देहाने आणि दुसरं आहे मनाने. तुम्ही देहाने बरोबर आहात, पण जर मनाने संलग्न नसाल तर कदाचित संत संगत ही तुम्हाला तेवढी उपयोगाला येणार नाही. पण जर तुम्ही कदाचित प्रारब्धवश देहाने त्यांच्यापासून लांब आहात, पण मनाने मात्र निरंतर त्यांच्या बरोबरच आहात, तर निश्चित समजा की तुम्हाला संत संगती ही अत्यंतिक लाभ देणारी आहे. एक छान छोटीशी गोष्ट आठवली. एकदा श्री महाराज गोंदवल्यामध्ये असताना एकदा एक म्हातारी बाई जी फलटणला राहायची आणि ती महाराजांची भक्त होती, अत्यंत गरीब होती, एकटीच राहणारी, खायला काही घरामध्ये विशेष वस्तू नसायच्या. तर अशा या म्हाताऱ्या आजीने दररोज कुठली तरी कणिक आणावी, त्यामध्ये तिखट मीठ घालावं आणि तेच तव्यावरती थालपीठ म्हणून भाजून खावं आणि ते खाण्याच्या आधी ती ते थालपीठ मनापासून श्री महाराजांना नैवेद्य रूपाने दाखवायचे. आता महाराज कुठेतरी असायचे, ही कुठेतरी असायची, पण मनाने ती महाराजांना दररोज नैवेद्य दाखवायचे, अगदी मनापासून, आणि मग तो प्रसाद म्हणून ग्रहण करायचे. एकदा गोंदवल्याला या आजीबाई आल्या महाराजांच्या दर्शनाला आणि महाराजांनी त्या आजीकडे बघून एवढंच म्हणाले, अगं माय, जरा थालपीठाला तेल लावत जागं, माझं पोट फार दुखतं. बघा, मानसिक संघाचं किती सुंदर उदाहरण आहे की आजी तिकडं कुठंतरी खबदाडामध्ये असेल नसेल त्याचं थालपीठ करून महाराजांना दाखवते आणि महाराजांपर्यंत ते पोचतं. सज्जनो, धरी रे मना हा शब्द त्यामुळं समर्थांनी वापरला कारण मनाने सज्जनाची संगत करायची आहे, देहाने नाही. अन्यथा मी आपल्याला नेहमी ते उदाहरण देतो की काशी यात्रा करणाऱ्या रेल्वेला अनेक वेळेला काशीला जाऊनही काशी यात्रेचं पुण्य मिळत नाही. तसं केवळ देहाने संताची संगत केली तर आपण स्वतःचीच बऱ्याचदा फसगत करून घेऊ शकतो. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन मला असं म्हणावं असं वाटतं की कुठल्या देहाची आपण संगत करताय. जो स्वतःच देहामध्ये नाही, जो देही असून विदेही आहे, त्याच्या देहाची संगत आपण नेमकी कशी बरं करतो. त्यामुळं मनाने आपण जिथं आहात, ज्या परिस्थितीत आहात, तिथून आपल्या सद्गुरूशी संलग्नता ठेवणं, अनुसंधान ठेवणं, ही मनाने संताची केलेली संगत आहे. आता आपण संगत करत आहोत की नाही याची काही लक्षणं आपणच आपली तपासायची असतात बरं का. एक लक्षात घ्या, परमार्थामध्ये दुसऱ्याचा पेपर तपासायला जाऊ नका. आपल्या स्वतःचा पेपर तपासा, आपणच आपल्या वृत्तींचा अभ्यास करा आणि मग आपल्याला लक्षात येईल की खरंच सत्संगत आपल्या जीवनामध्ये आली आहे की नाही. समर्थ म्हणतात, धरी रे मना संगती सज्जनाची. त्याने पहिलं काय होईल, तेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची. तुम्ही मनाने संताचा संग केला की वृत्त्यंतर व्हायला सुरुवात होतं. मी जसा नव्हतो त्याची मला अवस्था ही स्वभाव झाल्यासारखी जाणवू लागते. मला त्यासाठी वेगळी काही कृत्रिमता आणावी लागतच नाही. संताची संगत आमच्या जीवनामध्ये आमच्या वृत्ती पालटून टाकते. ज्या आजपर्यंत केवळ देह स्वार्थाच्या भावनांनी मी जगत होतो, त्याच देह स्वार्थाच्या भावना त्याला तिलांजली प्राप्त होते. संत आम्हाला या आत्मबोधामध्ये जगायला शिकवतो. वृत्ती पालटते म्हणजे काय होतं, बऱ्याचदा ज्या गोष्टी आमच्या मनाविरुद्ध घडल्यानंतर आम्हाला प्रचंड राग यायचा, त्रास व्हायचा, लोकांनी केलेले उपेक्षा, लोकांनी केलेला अपमान हा सहन व्हायचा नाही, आम्ही अद्वा तद्वा लगेच बोलायचो. सज्जनो, संत संगत मनाने केलं असता हे वृत्त्यंतर होतं. मनुष्य गिळायला शिकतो, आहे त्या परिस्थितीला स्वीकारायला शिकतो. सगळं काही रामाच्या इच्छेने घडत आहे आणि ते माझ्या कल्याणाचं आहे, या भावनेमध्ये संत संगत आम्हाला जगायला शिकवते. सत्संगतीचं वर्णन किती करून सांगावं. सत्संगतीमुळे जे वृत्त्यंतर जीवाचं घडतं, सज्जनो, त्या वृत्त्यंतराची आपण स्वतःच्या अंतरंगामध्ये परीक्षा करावी. धरी रे मना संगती सज्जनाची, तेणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची.
आणि मग तिसरी आणि अत्यंत परमार्थाला आवश्यक असणारी गोष्ट सत्संगतीमधून आपल्या जीवनात प्रवेश करते. काय होतं? बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. 3 गोष्टी समर्थ म्हणतात आणि त्या कशा येतात? आपली इच्छा असो किंवा नसो, ती आपल्या जीवनामध्ये स्वाभाविकपणे प्रवेश करते. ती तिच्या शक्तीने, तिच्या इच्छेने आपल्या अंतरंगामध्ये येऊन आपला ताबा घेते. बळे हा शब्द समर्थांनी त्यासाठी वापरला आहे. कुठल्या गोष्टी येतात? बळे भाव. आपल्या जीवनामध्ये भाव जागृती होते जेव्हा तुम्ही संताला आपल्या मनाने घट्ट धरून राहता. आपण म्हणाला, हा भाव नेमका काय प्रकार आहे बरं? सज्जनो, परमार्थामध्ये भगवंत जर कशाचा भोगता असेल तर तो भावनेचा भुकेला आहे, भावाचा भोगता आहे. हरिपाठामध्ये माऊली म्हणते ना की भावे विण देव नकळे निस्संदेह. तुम्ही भावनेशिवाय देवाची प्राप्ती कदापिही करू शकत नाही. भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. हे सगळं काही भावनेचं शास्त्र आहे. तुम्ही कृती काय करता आहात त्यापेक्षा त्या कृतीच्या मागे तुमचा भाव काय आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, ज्या श्री महाराजांना त्या म्हाताऱ्या आजीचं थालीपीठ पोचतं, कदाचित अनेक श्रीमंत मंडळी महाराजांसाठी दररोज पुरणपोळी करत असतील, दररोज श्रीखंडपुरी करत असतील. ते करणं चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाही, पण कदाचित महाराजांनी त्या पदार्थांची दखल घेतली असेल किंवा नसेल हे आपल्याला माहीत नाही, पण एका थालपीठाची दखल त्यांना घ्यावीशी वाटली. यातून काय होतं की पदार्थापेक्षा त्या पदार्थाच्या मागं दडलेला भाव हा श्री महाराजांपर्यंत पोहोचतो. सज्जनो, परमार्थामध्ये या भाव जागृतीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि ही भावना आपल्या हृदयामध्ये जागृत करण्याचं सगळ्यात चांगलं जर दर्शन कुठलं असेल तर ते सत्संगतीची फलश्रुतीने आपल्या जीवनात येतं. मला आठवतं, जेव्हा मी सुरुवातीच्या दिवसांमध्ये गोंदवल्याला जायचो, पूज्य बाबांनी नुकताच देह ठेवला होता. मला त्याच्या आधी एकदाच त्यांचं दर्शन झालं होतं आणि तेव्हा गोंदवल्यामध्ये पुण्यतिथीचा जो 10 दिवसाचा उत्सव असायचा ना, त्यामध्ये त्यांच्या निरूपणाच्या सीडी सकाळी 8 वाजता दाखवल्या जायच्या. आम्ही ती निरूपणं ऐकून अत्यंत तल्लीन होऊन जायचो, डोळ्यातून अश्रू यायला लागायचे. सज्जनो, काय केलं या संतांच्या वाणीने, काय केलं श्री महाराजांच्या नित्य प्रवचनाने, तर आमच्या हृदयामधल्या या भावनेची तार त्यांनी छेडली. नाही तर एखादा इंजिनियर मनुष्य, लोखंडामध्ये वावरणारा मनुष्य हा भावनेपासून नेहमीच दुरावलेला असतो. बघा, आजच्या अगदी वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगायला जावं तर 2 गोष्टी असतात. एक असते IQ म्हणजे इंटेलिजंट कोशंट आणि दुसरा असतो EQ म्हणजे इमोशनल कोशंट. आपल्याकडं आजची ही सगळी विद्या IQ वाढवण्याच्या दृष्टीने काम करते. त्यामुळं मनुष्याचा बौद्ध्यांक वाढत जातो, परंतु बौद्ध्यांक आणि भावना याचं कदाचित परस्पर विरोधी नातं आहे. जितका मनुष्य हा तर्कवादी आहे, जितका मनुष्य हा बौद्धिक आहे, तेवढा तो भावना शून्य होत जातो. पण संत संगत ही अशी गोष्ट आहे जी मनुष्याच्या या EQला डेव्हलप करते, इमोशनल कोशंट त्याचा तयार होतो. श्री महाराज म्हणायचे, माझ्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या केवळ एकच दोष आहे, मी कोणाचं दुःख पाहू शकत नाही. महाराजांची अशी अनेक वाक्य आहेत जी हृदयाची तार छेडतात. श्री महाराज म्हणतात की रामाला इतकं प्रेमाने आळवावं, इतकं प्रेमाने आळवावं की आळवता आळवता आपल्या डोळ्यामध्ये पाणी यावं. आणि जेव्हा आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं तेव्हा भगवंताच्या डोळ्यामध्ये देखील पाणी येतं. सज्जनो, ही सगळी वाक्य ऐकल्यानंतर ही गोष्ट अधोरेखित होते की हा भाव संत संगतीने जागृत होतो. भावनेशिवाय भगवंताची प्राप्तीच होऊ शकत नाही आणि तो भाव सत्संगतीमधूनच आपल्या जीवनात प्रवेश करतो. बळे भाव आणि सद्बुद्धी. कारण की मी जसं म्हटलं की IQ आणि EQ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण इंटेलिजंट कोशंट याचा अर्थ सद्बुद्धी होत नाही. इंटेलिजंट कोशंट याचा अर्थ बौद्ध्यांक होतो, पण बुद्ध्यांक याचा अर्थ सारासार विचार होत नाही, सत्सद विवेक बुद्धी होत नाही. ती सत्सद विवेक बुद्धी तुम्ही कदाचित बौद्ध्यांकाने जरी कमी असला तरी देखील सत्संगतीने
तुमच्या बुद्धीला एक तेज प्राप्त होतं, किंबहुना बुद्धीच्या पलीकडे असलेली प्रतिभा तुमची जागृत होते. ही प्रतिभाच तुमच्या जीवनाचा कंदील ठरते, मार्गदर्शक ठरते, तुम्हाला या अंधाऱ्या वाटेमध्ये रस्ता दाखवणारी ठरते. ही सद्बुद्धी मनुष्याच्या जीवनामध्ये प्रवेश करते, ती केवळ या संत संगतीमधून. ही सद्बुद्धी कशी प्राप्त करावी? एकदम एक साधा उपाय सांगतो. सद्गुरूच्या आज्ञेचं तंतोतंत पालन करायला शिका. स्वाभाविकपणे सद्बुद्धी तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करेल. काही फार वेगळं करावं लागणार नाही. त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढं करत राहा. त्यांनी नाम घ्यायला सांगितलंय, आपण नाम घ्या. त्या नामाच्या आधाराने ही सद्बुद्धी तुमच्या जीवनामध्ये कशी प्रकाशित होईल हे आपण स्वतः अनुभवा. बळे भाव सद्बुद्धी, आणि ज्याला सद्बुद्धी मिळाली त्याला सन्मार्ग लागला हे सांगणे न लगे. तो सन्मार्गानेच चालतो. जीवनामध्ये त्याचं आचरण शुद्ध राहतं. जीवनाचं ध्येय त्याला कळतं. तो आपल्या कल्याणाच्या दृष्टीने प्रयत्नशील राहतो. बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे. आणि या सगळ्याचा परिपाक काय? महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे. हा खरोखर काळ या शब्दाला जर आपण नीट विचार केलं तर एकाच गोष्टीमध्ये दयामाया नसते, आणि ती गोष्ट आहे काळ. आपण बघतो ना, एखाद्या मनुष्याचं अपघाती निधन झालं तर आपण किती वेळा पश्चाताप करतो की नेमका जर तो त्या दिवशी तिथं गेला नसता तर ही वेळच आली नसती. पण काळाचं चक्र कोणालाच फिरवता येत नाही. तो काळ कधी हेही बघत नाही की या व्यक्तीची इतर समाजासाठी किती गरज आहे. बस त्याची वेळ आली, तो त्या काळाच्या आड दडला जातो. तो काळ हा खऱ्या अर्थाने महाक्रूर आहे. तो कधीच फिरवता येत नाही. आलेला क्षण कधीच पुनश्च आपल्याला भोगता येऊ शकत नाही. पण अशा या काळाच्या अधीन आम्ही जीव असल्यामुळं आम्ही सगळेजण या काळाच्या आधाराने भयभीत होऊन जगत असतो. त्याचं चिंतन आपण उद्याच्या श्लोकामध्ये बघणारच आहोत. पण काळाचा सगळ्यात मोठा गुणधर्म आहे की तो काळ आम्हाला सतत या भवरोगाशी बांधून ठेवतो. आम्हाला नेहमी भ्रांत ही आमच्या जीवनामध्ये तो आणतो. काळ हे आमचं प्रारब्ध ठरवणारं देखील आहे. आपण बघतो ना, अनेक ज्योतिषी आपल्याला सांगतात की सध्या अनुकूल काळ नाही, प्रतिकूल काळ चालू आहे. आपलं प्रारब्ध देखील या ग्रहस्थितींवरती जर काही प्रमाणामध्ये अवलंबून असेल तर काळ हा आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. संत संगतीमध्ये एक फार मोठी सुविधा अशी आहे ना सज्जनो, की संत आम्हाला आमच्या प्रारब्धाला बदलण्याचं देखील सामर्थ्य स्वतःकडे ठेवतो. त्याच्या संगतीमध्ये गेलं असता मला असं वाटतं की हाताच्या रेषा बदलून जाऊ शकतात. कारण आमच्या जीवनामध्ये परमार्थाची रेषा तर कधी नव्हतीच, पण अशा या सद्गुरूच्या आम्ही चरणांजवळ आलो आणि त्याने परमार्थाची रेषा नाही कपाळात, करावी सद्गुरू आपुल्या सत्ते, असं आनंद सागरांप्रमाणे आमच्या या जीवनामध्ये या महाक्रूर काळाला एक प्रकारे चकवून आम्हाला परमार्थाच्या दिशेने त्याने वळवलं. संतांची ही फार मोठी आमच्यावरती झालेली देणगी आहे की ते आम्हाला या महाक्रूर काळापासून सांभाळतात. मला आठवतं, श्री महाराजांचे जे शिष्य होते गणपतराव दामले, एकदा पुण्यामध्ये ते असताना त्यांना श्री महाराजांची अचानक तार आले की जसे असाल तसे ताबडतोब गोंदवल्याला निघून या. ते गोंदवल्याला आले. महाराजांनी 2-4 दिवस ठेवून घेतलं, आणि जेव्हा ते पुण्याला गेले तेव्हा त्यांना कळालं की या 4 दिवसामध्ये चाफेकर बंधूंनी जो रँडचा खून केला होता त्याची शस्त्र चाफेकर बंधूंना या दामलेंच्या घरामध्ये लपवायची होती. परंतु दामलेंचं कार्य हे महाराजांसाठी होतं, आणि त्यामुळं दामले नसल्यामुळं ती शस्त्र त्यांनी कुठेतरी दुसरीकडे लपवली. अन्यथा या सगळ्या कार्यामध्ये सहभागी म्हणून गणपतराव दामलेंना देखील कदाचित फाशीच्या तक्त्यावरती चढावं लागलं असतं. सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये राहिलं असता त्या महाक्रूर काळाला सद्गुरू आम्हाला सांभाळत आम्हाला भगवत सन्मुख तो ठेवतो. आणि महाक्रूर काळाचं सगळ्यात विकराळ रूप काय असेल तर ते म्हणजे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम, पुनश्च जन्माला येणं. हेच या काळाचं सगळ्यात क्रूर असं रूप आहे. त्या जन्म मृत्यूच्या देखील सर्कलमधून सद्गुरू आम्हाला सोडवतो, सिद्ध संत आम्हाला सोडवतो. असं हे सत्संगतीच्या आधाराने आपल्या इच्छा असो किंवा नसो, बळे
या शब्दाच्या आधाराने प्राप्त होणाऱ्या गोष्टी आहेत. पण कोणासाठी? ज्यांनी मनाने सद्गुरूला घट्ट धरून ठेवलं आहे. सज्जनो, आता आपण उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं चिंतन बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.